चला, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नेमकं काय झालं याचा एक पटकन आढावा घेऊया. नागपूरमध्ये नुकतंच हे अधिवेशन संपलंय आणि आता कामकाजाची अधिकृत आकडेवारी समोर आलीय. तर पाहूया यातल्या महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे विधानसभेचं कामकाज. इथे एकूण 7 बैठकांमध्ये तब्बल 72 तास 35 मिनिटं काम झालं आणि या काळात 18 विधेयकं मांडण्यात आली, ज्यापैकी 16 विधेयकांना मंजुरी मिळाली. दुसरी गोष्ट विधान परिषदेची. इथेही 7 बैठका झाल्या, पण कामकाज झालं 48 तास 16 मिनिटं आणि इथे 4 महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी देण्यात आली. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे पुढचं अधिवेशन. तर विधिमंडळाचं पुढचं सत्र हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे आणि ते 23 फेब्रुवारी 2026 पासून मुंबईत सुरू होईल. थोडक्यात सांगायचं तर हिवाळी अधिवेशनात अनेक विधेयकं मंजूर झाली आहेत आणि आता सगळ्यांचं लक्ष मुंबईत होणाऱ्या आगामी बजेट सेशनकडे लागलं आहे.